त्यांनी आजवर महाराष्ट्रामध्ये 28,000 कर्मचाऱ्यांना काम दिले, लोकांना काम दिले। किती लोकांना काम दिले? 28,000। ही संख्या लहान नाही आहे। इतक्या लोकांना त्यांच्या विविध मग साखर कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, या माध्यमातून लोकांच्या हाताला गरिबांचे संसार उभं करताना त्यांनी कधीच त्यांच्याकडे घेत असलेला कामगार कुठल्या जातीचा आहे, कुठला आहे हा न बघता तो किती शिकलाय आणि त्याच्या हाताला काम देणं गरजेचं आहे। मग गरीब घरातली, ग्रामीण भागातली 28,000 पोरांना काम देणारं नेतृत्व जर आपल्या समोर असताना अशा नेतृत्वाबरोबर आपल्याला काम करायचं आहे। गफूरभाई, तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेना पक्षामध्ये आलेला आहात, तुमच्या विश्वासाला, तुमच्या टीमला, तुम्हाला सगळ्यासाठी तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या सोबत राहणार। आणि तुम्हाला कधी वाटणार नाही की मी घेतलेला निर्णय चुकीचा होता, असं कधी वाटणार नाही। तुम्ही म्हणाल की आम्ही घेतलेला निर्णय हा सार्थ ठरला आणि या शिवसेना पक्षामधून आपण अनेक लोकांची कामं करू। तुम्ही बघितलं असेल शहर मध्यमध्ये मागे आम्ही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शिवाजी सावंत सरांनी आपल्याकडे काम सुरू केलं आणि 9 शिबिरं आपण इतक्या मोठ्या प्रमाणात घेतली। तेव्हा बघत असताना 1 लाख लोकांचे सोलापुरामध्ये 2 मिनिट रे 1 लाख लोकांची आपण आरोग्य तपासण्या केल्या आणि 40,000 लोकांना चष्मे वाटप केले। इतकं मोठं सामाजिक काम आहे। गफूरभाई, तुम्ही तारीख सांगा, येणाऱ्या काही दिवसात ज्या दिवशी तुम्ही तारीख सांगाल त्या दिवशी या भागातील लोकांसाठी आपण 10,000 पेक्षा जास्त लोक एका दिवशी तपासू। इतकं मोठं आरोग्य शिबिर प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर असतील, ज्योतिताई असतील, आमचे समर्थ असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण इथं घेऊ। तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसेना अतिशय ताकदीने तुमच्या सोबत राहणार आहे आणि शिवसेना म्हणजे यापुढे गफूरभाई, समर्थ, ज्योतिताई यांच्या सगळ्यांच्या नावाने ओळखले जाईल सोलापूरची मध्य। अशा पद्धतीचं काम आपण उभं करू एवढंच सांगतो। मान सन्मान दिल्याबद्दल आभार मानतो आणि बराच उशीर जरी झाला असला तरी सर्व युवक जी खऱ्या अर्थाने शहर मध्येची ताकद आहे ती इथं बसलेली आहे। यांना एकच सांगतो की आपण घेतलेला निर्णय हा लोकांच्या हिताचा असेल एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।